मुंबईच्या साकीनाका येथे एका गारमेंट गोदामाला भीषण आग लागल्याची बातमी समोर येते। साकीनाका परिसरामध्ये संध्याकाळी एका गारमेंट गोदामाला आग लागल्याची घटना समोर आल्यानंतर लगेचच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले। आग विझवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न सुरू करण्यात आले होते। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आगीचं नेमकं कारण अजूनही समोर आलेलं नाहीये। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले, पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले। ही आग साकीनाका येथील 90 फूट रस्त्यावर सेटिया नगर परिसरामध्ये एका गारमेंट गोदामाला लागली होती। आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न सुरू करण्यात आले। ही आग ग्राउंड प्लस 2 मजली इमारतीपुरती मर्यादित असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। आग शेजारील इमारतींमध्ये पसरू नये यासाठी लगेचच तातडीने उपाययोजना करण्यात आला आणि सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। या ठिकाणी पोलीस, वीज विभाग आणि पालिका कर्मचारी सुद्धा तैनात करण्यात आले होते आणि लगेचच आग विझवण्यामध्ये अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळालं आणि सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र नेमकी आग कशामुळे लागली, आगीचं नेमकं कारण अजूनही समोर आलेलं नाहीये। मात्र पोलीस या घटनेचा आता सध्या तपास करत आहेत।